नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे हर्नियावरती 3D उपचार पद्धती। अर्थातच मुळातच हर्निया म्हणजे काय हे आपल्यापैकी कमी लोकांना माहिती असतं। खरं तर याबद्दल जर आपण अधिक माहिती करून घेतली तर नक्कीच ही उपचार पद्धती काय आहे हे आपल्या लक्षात येईल। आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर जयश्री तोडकर। आपण याचे स्वागत करूया। डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। डॉक्टरांबद्दल मी आपल्याला परिचय करून देते। डॉक्टर जयश्री तोडकर या भारतातील पहिल्या महिला बेरियाट्रिक सर्जन आहेत। त्यांनी आजपर्यंत जवळजवळ 25,000 पेशंटना शस्त्रक्रियेनी अतिशय कौशल्याने असं बरं केलेलं आहे, त्यांच्यावर उपचार केले आहेत। आतापर्यंत अनेक नवीन रिसर्च मध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे, जसे की लठ्ठपणाची जी सर्जरी असते किंवा हर्नियाची सर्जरी आहे किंवा आपल्या डायबिटीसची सर्जरी आहेत, अशा अनेक सर्जरीज त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत। विशेष म्हणजे 10 तासात 45 हर्नियाची ऑपरेशन्स केल्याबद्दल त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये 2005 साली झाली असून म्हणूनच हा विक्रम अजूनही अबाधित आहे। आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हर्नियावरती 3D उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय असतं। याबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तुम्हाला आता थेट डॉक्टरांना विचारायचे आहेत, नक्कीच विचारू शकता। आपला फोन नंबर तुम्हाला लागेल। आपला फोन नंबर असा आहे 6684333333। मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 # कोड लावायचा आहे। चला तर कार्यक्रमास सुरुवात करूया। डॉक्टर, पहिल्यांदाच मला आपल्याला असं विचारायचं आहे की हर्निया म्हणजे नेमकं काय असतं, कारण ह्याबाबत बऱ्याच जणांच्या मनामध्ये अनेक शंका वगैरे असतात की हर्निया म्हणजे नेमकं काय, ह्याबद्दल जरा सांगा ना। आपली जी पोटाची वॉल असते, ज्याला आम्ही अँटीरियर ॲब्डॉमिनल वॉल म्हणून म्हणतो, त्या वॉलमधनं जेव्हा आतील अवयव, पोकळीतले अवयव बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला त्याला हर्निया म्हणतात। इथे आपण स्लाइडवर काही गोष्टी बघू शकता, ज्याच्यात आपल्या लक्षात येईल की ह्या पद्धतीच्या अनेक गाठी आपल्याला दिसतात पेशंट्समध्ये। विशेष करून लहान मुलं आणि पुरुष यांच्यामध्ये आपल्याला दिसतं की जांघेमध्ये एका पद्धतीची गाठ आलेली आहे आणि ही जी गाठ आहे, हा बल्ज तुमचा फुगतो आणि कमी होतो। अनेक वेळेला हा फुगत जातो आणि हा कमी होत जातो, पण त्याच वेळेला कधी कधी हा अडकतो आणि त्यावेळेला तो दुखायला सुरुवात होऊ शकते। पोटाच्या फक्त या पोकळीमध्येच किंवा या जागेमध्येच हर्निया होईल असं नाही, तर इतर अनेक ठिकाणी हर्निया होऊ शकतो। ही स्लाइड तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की पोट जे आहे, म्हणजे हे आपल्याला दिसतंय की हे आपली कंप्लीट पोट, त्या पोटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणून हर्निया होऊ शकतो। जसा की हा मधल्या लाईन मध्ये झालेला आहे, मिड लाईन म्हणतो आपण ज्याला, जिथे कडेने झालेला आहे, किंवा अम्बिलिकस म्हणजे नाभीमधून झालेला आहे, आणि अशाच पद्धतीनं तो जांघेमधनं होऊ शकतो। याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा केवळ एक फुगवटा नसून त्याच्यामधून आतले अवयव बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात। ही एक कंडिशन आपण बघू शकता इथे लॅपटॉपवर, ज्याच्यात आपल्याला दिसेल की आधी काहीतरी एक ऑपरेशन झालेलं आहे पेशंटचं आणि त्याच्यामधून ही आतडी बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे। या पद्धतीचे जे वेगवेगळे फुगवटे आपल्याला दिसतात, हे सगळे फुगवटे हे ज्यांना हर्निया म्हटलं जातं। हे जे असतात याच्यामध्ये या स्लाइडमध्ये बघू शकाल आपण की पोटामध्ये स्किनच्या खाली फॅटच्या खाली मसल म्हणजे स्नायू आणि त्याच्या आतमध्ये एक आवरण, अशा पद्धतीने रचना असते। ह्या रचनेमध्ये जेव्हा कुठेतरी वीकनेस निर्माण होतो किंवा एक होल छिद्र निर्माण होतं, त्या ठिकाणून आतली आतडी बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात। या पद्धतीच्या आजाराला हर्निया म्हणतात। डॉक्टर, पण आता जसं तुम्ही म्हणालात की जे आतले पोटातले अवयव असतात ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात, पण नेमकं त्याच्या मागे अशी कारणं काय आपल्याला दिसून येतात की असं का बरं होत असतं? पोट म्हणजे एक पिशवी आहे आणि त्या पिशवीमध्ये अनेक अवयव आहेत, जसं की आपलं लिव्हर आहे, पचन संस्थेचे सगळे ऑर्गन्स आहेत, किडनी आहे, हे जे लहान आणि मोठी आतडी आहेत, जठर आहे, सगळ्या गोष्टी, ह्या ज्या गोष्टी आहेत या त्यांना एक टिपिकल प्रेशर असतं आणि प्रत्येक पोटाच्या भिंतीला एक प्रेशर सहन करण्याची क्षमता असते। ज्या वेळेला या क्षमतेपेक्षा जास्त ताण त्याला पडतो त्यावेळी उसवल्यासारखं होतं आणि त्या उसवणीमधनं हे अवयव बाहेर पडतात। कधी कधी ज्या वेळेला तुमचं कुठलं ऍक्सिडेंट झालेला असतो किंवा इजा झालेली असते, आधी एखादं ऑपरेशन झालेलं असतं, त्या वेळेला त्या ठिकाणी एक वीकनेस निर्माण होतो आणि या वीकनेस मधून किंवा उसवण्याच्या जागेमधून ते अवयव बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात। हे जेव्हा तुम्ही बाहेर येण्याच्या प्रयत्नात असतात त्यावेळी डे 1 ला फक्त धडकून पुन्हा मागे येतात, डे 2 ला म्हणजे कालांतराने हे धडकल्यानंतर तिथेच थांबतात आणि मागे यायला अडचण होते।
म्हणजे आधी हा बल्ज असतो, आधी हा फुगवटा असतो जो झोपलं की सपाट होऊन जातो, उभं राहिलं की खोकलं की दिसतो, किंवा जड वजन उचललं की तो बाहेर येतो. ज्या ज्या वेळेला पोटाच्या आतलं प्रेशर वाढत जातं, माणसं लठ्ठ झाली तरी पण हे होऊ शकतं, आणि इतर कुठल्याही पद्धतीनं विकनेस आला तरी पण हे होऊ शकतं. ज्या ज्या वेळेला आतलं प्रेशर वाढतं किंवा ज्या वेळेला ताण वाढतो त्या वेळेला तो हर्निया बाहेर येतो. कालांतराने हा जो आपसूक बसणारा, जो फ्लॅट होणारी गोष्ट असते ती फ्लॅट होत नाही आणि कालांतराने त्याच्यामध्ये अडकायला सुरुवात होते. आपण या स्लाइड मध्ये बघू शकता की ही आतडी बाहेर आलेली आहे आणि ही आतडी आता मागे जायच्या मूड मध्ये नाहीयेत. या वेळेला या हर्नियाला ऑब्स्ट्रक्शन म्हटलं जातं. कोणाचा हर्निया कधी ऑब्स्ट्रक्ट होईल याचा नेम नसतो किंवा त्याला कुठलं गणित नसतं. म्हणजे या बाबतीत मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते की एक डॉक्टर मित्र माझा, ज्याला खूप हिमालय वगैरे असं एक्सपिडिशनची आवड होती, तो ज्या वेळेस म्हणजे अनेक वर्षापासून त्याला छोटासा बल्ज होता आणि आम्ही त्याला म्हणत होतो हे करून घ्या ऑपरेट, पण तो म्हटला आत्ता नाही, सध्या ठीक आहे, बघू काही दिवसांनी. आणि एके दिवशी तो एक्सपिडिशनला हिमालयात गेल्यानंतर त्यावेळी तिथे उंचीवर त्याचा हर्निया अडकला. अडकला म्हणजे ऍक्च्युली इथे बघता अशा पद्धतीची अवस्था तयार झाली ज्याच्यामधनं तो बाहेर काढणं स्वतःहून शक्य झालं नाही. आणि ज्या वेळेला त्याला आम्ही एअरलिफ्ट करून दिल्लीला आणलं आणि त्याला इमर्जन्सीमध्ये ऑपरेट केलं. म्हणजे असा एक छोटासा आजार जो कित्येक वर्ष शांत असू शकतो, तो कधी ज्वालामुखी सारखा त्रास देईल हे आपल्याला माहिती नाही. त्याच्यावर ऍक्शन वेळेत घेणं खूप आवश्यक आहे. नक्कीच. खरं तर डॉक्टरांनी आतापर्यंत जसं आपल्याला सांगितलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण एकदम गांभीर्याने घ्यायच्या असतात. खरं तर प्रत्येक जण की ह्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात आणि त्याच्यामुळे अशी ही स्थिती संभवू शकते. डॉक्टर, हे हर्निया म्हटलं की ह्याचे काही प्रकार असतात का? म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हर्निया आपल्याला दिसून येतात का? जसं आपण मगाशी बघितलं की जांघेमध्ये हर्निया येऊ शकतो, त्याच पद्धतीनं मांडीच्या वरच्या साईडला पण येऊ शकतो. पोटाच्या पोकळीमधून कुठून हर्निया येईल याला कुठली बंधनं नाहीत. तो मिडलाईन मधनं येऊ शकतो, नाभीतून येऊ शकतो. ज्या पद्धतीनं पोटाची ताण वाढत जाईल त्या पद्धतीनं तो अनेक ठिकाणांहून येऊ शकतो. ज्या ठिकाणी टिपिकली जास्तीत जास्त विकनेस असेल त्या ठिकाणाहून येण्याची शक्यता जास्त असते. बायका आणि पुरुष या दोघांमध्ये पण हर्निया दिसतो. अगदी तान्ह्या जन्मलेल्या मुलापासून 90 आणि 100 वयाच्या लोकांपर्यंत पण हा हर्निया दिसतो. म्हणजे याला वयाचं बंधन नाही, याला जेंडरचं बंधन नाही, आणि असं नाही की स्ट्रॉंग मनुष्य म्हणजे याला हर्निया होणार नाही. खरं तर अशा बऱ्याच गोष्टी असतात ह्या आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणारच आहोत. कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. गीता आपल्याशी बोलतायत नगरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. मी गीता बोलतेय नगरवरनं. हा. लहान मुलांना पण हर्निया अशा प्रकारचा होऊ शकतो का? अच्छा. कारण माझ्या नातीच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की तिची बेंबी अशी म्हणजे 15 दिवसामध्ये लिंबा एवढी झाली होती. ओके. तर डॉक्टरांनी त्यावेळेला सांगितलं होतं, तर मग अशा प्रकारचं लहान मुलांमध्ये पण होऊ शकतो का? ठीक आहे. गीतादी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टरांकडून नक्कीच जाणून घेऊया. आपण घेतोय एक छोटंसं ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत हर्नियावरती वेदनारहित 3D उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय आहे. खरं तर हर्निया मुळातच काय असतो हे आज आपण जाणून घेत आहोत. कारण बऱ्याच जणांना आपल्यापैकी माहिती नसतं की हर्निया कशाला म्हणतात, आणि काही लोक त्या लाजेस्तव ह्या गोष्टीबद्दल चर्चाच करायला बघत नाही. खरं तर ह्या गोष्टीच्या आपण सविस्तररित्या माहिती करून घेतली तर मात्र त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. उपचार पद्धती जाणून घेत आहोत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर जयश्री तोडकर. खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न विचारला होता, या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊयाच, पण त्या अगोदर आपण अजून एक फोन घेतोय. अपर्ण आपल्याशी बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारत आहे. हा की माझ्या नातेवाईकांना जांघेमध्ये हर्निया आहे. हा, तर डॉक्टरांनी 3D मेशचा वापर करायला सांगितलंय. ओके. तर त्याचं ऑपरेशन हाच एक पर्याय आहे का दुसरा काही उपाय आहे? ठीक आहे. खरं तर पहिला जो प्रश्न विचारला होता गीताताई यांनी अहमदनगरवरनं, त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या नातीला बेंबीजवळ अगदी लहान असताना असा एक मोठा फुगवटा आला होता. हा देखील एक हर्नियाचा प्रकार होता का? हो, लहान मुलांमध्ये अनेक वेळेला जन्म झाल्यानंतर बेंबीच्या ठिकाणी किंवा नाभीच्या ठिकाणी एक फुगवटा दिसतो
हा जो फुगवटा असतो हा जर मोठा होत चालला आणि जर तो बाहेर येत असताना लहान मूल सतत रडत किंवा किंचाळत असेल, म्हणजे वेदना आहेत त्याला हे आपल्याला कळत असेल, तर त्यावेळेला हा हर्निया ठेवू नये. खूप वेळेला लहान मुलांची स्किन अत्यंत थिन असते आणि त्यामुळे त्या ठिकाणहून कधी कधी आतडी पण दिसतात. अशा वेळेला जवळच्या डॉक्टरकडे किंवा सर्जनकडे नेणं आवश्यक आहे. आणि हे बघायला पाहिजे, कित्येक मुलं ही रांगायला लागली की तो डिफेक्ट छोटा असेल तो क्लोज होऊन जातो. अशा वेळेला त्याला हात लावण्याची गरज पडत नाही. पण जर तो डिफेक्ट क्लोज होत नसेल किंवा तो साधारण एक रुपयाच्या कॉईनपेक्षा मोठा असेल तर अशा वेळेला तिथे आतडी अडकण्याचा संभव खूप असतो आणि अशा वेळेला तो ठेवणं चुकीचं आहे. नक्कीच. आणि डॉक्टर, जसं आता अपर्णा त्यांनी विचारलं होतं की त्यांच्या नातेवाईकांपैकी एकाला जांघेमध्ये तो हर्निया आहे, तर ऑपरेशन हा एकच पर्याय असतो का अजून काही आपण औषधोपचाराने बरं करू शकतो? आपण मगाशी एका स्लाइड मध्ये बघितलं की त्या ठिकाणी एक डिफेक्ट तयार झालेला आहे. म्हणजे जी भिंत अशी क्लोज पाहिजे, अशी बंद पाहिजे, ती अशी बंद नाहीये आणि त्याच्यामध्ये एक फट तयार झाली आहे. ज्या वेळेला ही फट आलेली आणि त्याच्यामधनं तुमचे आतडी किंवा अवयव येत आहेत बाहेर, त्यावेळेला तिथे तुम्हाला मेकॅनिकली क्लोज केलं पाहिजे. कुठल्याही औषधाने किंवा कुठे इतर पट्टे बांधून हर्नियाचा उपाय होऊ शकत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये जाऊन पॅच बसवायला पाहिजे. जर समजा ती त्याच्यामधली जी फट आहे ती फट मोठी असेल तर तिथे पॅच बसवणं आवश्यक आहे आणि जर ती फट मोठी नसेल तर त्याच्यामध्ये त्याला शिवणं आवश्यक आहे. पण शक्यतो ज्या ज्या वेळेला फट तयार झालेली असते त्या वेळेला त्या अवयवांमध्ये वीकनेस निर्माण झालेला असतो त्या भिंतीमध्ये, आणि हा भिंतीतला वीकनेस हा फक्त क्लोज करून होत नाही किंवा टाके घालून बंद होत नाही. त्या ठिकाणी आपल्याला जाळी बसवणं आवश्यक असतं. मगाशी जे मी तुम्हाला सांगत होते की कशा पद्धतीचे प्रॉब्लेम येऊ शकतात हर्निया हँडल नाही केला तर, आणि ते होल किंवा ती फट आतून कशी दिसते पोटातून, तर मला एक इथे व्हिडिओ दाखवायला आवडेल ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी हर्निया आहे आणि त्या ठिकाणी जर आतडी अडकत असतील, त्या आतड्यांना अडकण्यापासून आपण नाही थांबवू शकलो तर काय पद्धतीचे परिणाम होऊ शकतात हे तुम्ही इथे व्हिडिओ बघाल तर तुमच्या लक्षात येईल. आतडी आतमध्ये गेलेली आहेत आणि ही आतडी आत गेल्यानंतर ती सहज बाहेर आलेली नाहीत, त्यामुळे अडकून तिथे गँग्रीन झालेलं आहे. ओ बापरे. म्हणजे जठराचं तुम्हाला दिसतंय इथे की गँग्रीन होत चाललेला आतड्याचं, लहान आतडी गुंतली आहेत, त्यांचा रक्तपुरवठा खूप कमी झालेला आहे आणि ती आतडी काळी पडत चालली आहे. अनेक वेळेला अशी आतडी काढून टाकायची वेळ येते आणि जे ऑपरेशन हे ग्रेड 1 किंवा अतिशय साधं आहे ते अतिशय कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. नेहमी हर्नियाच्या ऑपरेशनसाठी जर आपण प्लॅन केलं आणि ऑपरेशन केलं तर हॉस्पिटलमध्ये पेशंटला 24 तासापेक्षा जास्त काळ राहायला लागत नाही. पण जर आपण अशा कॉम्प्लिकेटेड अवस्थेमध्ये जाऊन केलं तर पेशंटचा हॉस्पिटलमधला स्टे हा 3 किंवा 4 आठवडे राहू शकतो, कारण जंतूचा संसर्ग होतो, इन्फेक्शन्स होतात, तिथे रक्तपुरवठा नसतो, हिलिंग फेज खूप कठीण राहू शकते. तर एवढ्या कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये जाऊन हर्नियाला हात लावण्यापेक्षा हे केव्हाही शहाणपण असं आहे की त्याला त्रास व्हायच्या आधीच त्याला हँडल केलं पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, खरं तर हर्नियाबद्दल तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितली आहे, पण त्याच्या बरोबरीने मला असं विचारायचं वाटतं की बऱ्याच वेळा असं काही फुगवटे आपल्या जसं तुम्ही ज्या ठिकाणी सांगितलंय पोटाच्या ठिकाणी किंवा जांघेच्या ठिकाणी असे दिसून येऊ शकतात. तर मुळातच की हा हर्निया आहे हे ओळखणं हे महत्वाचं आहे. पण पेशंटनी हे कसं ओळखलं पाहिजे? त्याची काही लक्षणं आपल्याला अशी दिसून येतात का? त्याची लक्षणं आपण मगाशी बघितली की तुम्हाला वेदना होतात, म्हणजे एखाद्या वस्तू फटीमधनं अवयव जेव्हा धडकतात किंवा बाहेर येत असतात त्यावेळेला पेशंटला पुल जाणवतो. पेशंट उभं राहिल्यानंतर पुल येतो असं म्हणतात, कारण नुसती आतडी येत नाहीत, आतड्यांच्या बरोबर त्यांच्या नर्व्स, त्यांच्या व्हेन्स, त्यांच्या व्हेसल्स ह्या पण ताण दिला जातो. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला हा फुगवटा येतो तेव्हा पहिल्या काही काळामध्ये आपण म्हटलं मगाशी तसं हा फुगवटा झोपला की सपाट होऊन जातो, निघून जातो. कालांतराने हा फुगवटा सपाट होत नाही आणि उलट वाढत जातो. त्याच्या कालांतराने तो फुगवटा मोठा मोठा होत जातो आणि तिथे दुखणं वाढत जातं. टिपिकली खोकला काढला आणि जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला फुगवटा दिसला तर ती एक 100% हर्निया ओळखण्याची डायग्नोस्टिक टेस्ट आहे. ओके. आता तुम्ही
नाही म्हणजे ही एक 100% तुम्ही टेस्ट ओळखलीच, पण सांगितली. पण हे जे आपण ओळखल्यानंतर जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि समजा सुरुवातीच्या काळामध्ये जर आपल्याला ही हर्नियाची स्टेज आहे ही लक्षात आली, तर आपल्याला औषधोपचारांनी बरं करावं लागतं की प्रत्येक वेळी आपल्याला अशी काही ऑपरेशन्स करून घेणं आवश्यक ठरतं? नाही, ऍक्च्युली ह्याच्यामध्ये औषधं कुठली नाहीत, कारण आपण मगाशी बघितलं ते मेकॅनिकल डिफेक्ट आहे. बरोबर. म्हणजे तिथे उसवण तयार झाली आहे तर ती तुम्हाला शिवायला पाहिजे. म्हणजे फाटलेला कपडा हा कुठल्याही औषधांनी चिकटू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्याला उसवलेली गोष्ट शिवणं आवश्यक असतं. म्हणजे इथे आपण बघू शकाल की हे उसवलेला मसल आहे. हा जो ॲब्डॉमिनल वॉलची वेगवेगळी लेयर्स आहेत त्या पातळ्यांमध्ये हे उसवण तयार झाली आणि ह्याच्यामधनं हा मेकॅनिकल डिफेक्ट बाहेर आलाय. हा डिफेक्ट आपल्याला काढून आत ढकलायचा आहे. म्हणजे टिपिकली दिसताना हर्निया अशा पद्धतीचा दिसू शकतो, उभं राहिलं आणि पुढे बल्ज आलाय. आणि ऑफकोर्स त्याचे ट्रीटमेंट अशा असतात की हा बल्ज आपल्याला आत ढकलायचा आहे, जेणेकरून हा सगळ्याच्या सगळा अवयव हा एक स्ट्रेंथन केला जाईल किंवा त्याला एका पद्धतीची ताकद मिळेल. इथे जर तुम्ही हे लक्षात घेतली, एक स्लाइड मी दाखवतेय की एक्झॅक्टली आपली पोटाची भिंत कशी बनलेली असते. ही मिडलाईन आहे, या ठिकाणी तुम्हाला मसल्स दिसत आहेत आणि त्याच्या कडेने पण मसल्स दिसत आहेत. हे जे मसल्स आहेत हे सगळे एकमेकांना काही पद्धतीनं काही शीट्स मधनं बांधले गेलेले आहेत. ज्या वेळेला इथे विकनेस तयार होतो त्यावेळेला जर फक्त इथे विकनेस आहे आणि इथूनच मी जाळी टाकली तर त्याचा उपयोग होत नाही, कारण बाकीचे मसल पण वीक व्हायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे जेव्हा आपण जाळी टाकतो त्यावेळेला ती जाळी टाकताना ॲडिक्वेटली मोठी जाळी टाकणं अपेक्षित असतं, नाहीतर अशा पद्धतीचे हर्निया पुन्हा होऊ शकतात. खरं तर बऱ्याच गोष्टी असतात. डॉक्टर जसे आपल्याला सांगत आहेत की नेमकी कोणत्या प्रकारची सर्जरी करून घ्यायची असते, की 3D सर्जरी जी आहे ती वेदनारहित आहे, ही कशी करून घ्यायची असते, नेमकं काय असतं हे जाणून घेऊया. एक फोन घेतोय आपण. पियुष आपल्याशी बोलतायत कोल्हापूरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा की माझ्या वडिलांना जांघेतला हर्निया आहे आणि डॉक्टरांनी 3D जाळी बसवायला सांगितलं, तर 3D जाळीचा नक्की काय फायदा आहे हे जाणून घ्यायचं. ठीक आहे पियुषा, तुमच्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती हर्नियावरती. खरं तर हर्नियावरती जी वेदनारहित 3D सर्जरी जी आहे ती नेमकी काय असते. खरं तर आतापर्यंत आपल्याला बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे की 3D सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे. जसं आता पियुषाने विचारलं, त्यांच्या वडिलांना हर्निया झालेला आहे आणि डॉक्टरांनी त्यांना 3D जी जाळी आहे ती बसवायला सांगितली आहे. ह्याबद्दल आज आपण माहिती करून घेतच आहोत. आज आपल्यावर आहेत डॉक्टर जयश्री तोडकर. खरं तर डॉक्टर, आता तुम्ही जसं सांगितलं की ही जी 3D जी जाळी असते वगैरे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. पण मुळातच जेव्हा आपल्याला डॉक्टर ऑपरेशन करायला सुचवतात तेव्हा ही कोणकोणत्या प्रकारची ऑपरेशन असतात हे जरा सांगता का? 3 टाईपचे ऑपरेशन्स असतात ह्याच्यामध्ये, ज्याला आपण एकदा ओपन ऑपरेशन म्हणतो की ज्याच्यामध्ये कट असतो फुल, आणि त्या कट मधनं आपण आत गेल्यानंतर एक या पद्धतीची जाळी आपण त्या डिफेक्टवर बसवतो. ओके, ही या पद्धतीची जाळी एकदा बसवली की त्याच्यानंतर त्या ठिकाणी हिलिंग व्हायला सुरुवात होते आणि हिलिंग मध्ये एक प्लेट फॉर्म होते, जी प्लेट तुम्हाला तिथे एक टाइटनेस देते आणि तो डिफेक्ट कव्हर केला जातो. याच पद्धतीची जाळी आपण लॅप्रोस्कोपीने किंवा दुर्बिणीतनं पण बसवू शकतो. ज्या वेळेला दुर्बिणीमधनं ऑपरेशन होतं त्यावेळेला ही जाळी म्हणजे त्या विशिष्ट कट मधनं आत न ढकलता एका होल मधून आणली जाते आणि त्या ठिकाणी ती प्लेस केली जाते आतल्या साईडनी. म्हणजे ऍक्च्युली एखाद्या टायरला जर पंक्चर झालं असेल तर ते हील करण्यामध्ये, जसं म्हणजे पंक्चर सील जेव्हा केलं जातं तेव्हा 2 टाइप्स असू शकतात की टायरच्या बाहेरून एक पॅच बसवा किंवा आतून एक पॅच बसवा. डॉक्टर, तुम्ही अशी जी जाळी दाखवली आहे ती आपण एकदा पुन्हा एकदा बघूया की नेमकी जाळी म्हणजे ती कोणत्या पद्धतीची असते. जाळी जी असते ही सॉफिस्टिकेटेड नायलॉनची जाळी असते. ह्या जाळीमध्ये होल्स असतात, ज्या होल्स मधनं काही प्रमाणामध्ये आतून पेशी तयार होतात आणि ह्या पेशी आणि ही जाळी मिळून एक कायमचं तिकडे कवच तयार होतं. ही जी जाळी आहे ही आता मी जसं तुम्हाला म्हटलं की टायर एक आहे की ज्याला होल पडलाय, त्या होलला तुम्ही बाहेरून सील करू शकता, जसं की बाहेरून पॅच बसवलाय, किंवा तुम्ही आतून सील करू शकता. बाहेरून जे सील करणं असतं त्याला ट्रॅडिशनल ऑपरेशन म्हणतात, ज्याच्यात ही जाळी वापरली जाते. आतून जे सील करणं असतं ते लॅप्रोस्कोपीने असतं, ज्याच्यामध्ये आतून तो पॅच बसला की आतलं प्रेशर वाढलं
की ते बाहेर कवच उडून जात नाही, ते जास्त चांगलं चिकटतं. त्यामुळे आतून जाळी बसवणं हा जास्त सायंटिफिक उपचार असतो आणि कौशल्याचा देखील असेल नाही का? आतून जाळी बसवणं हे कौशल्याचं आहे. त्याच्यामध्ये त्या सर्जन्सना स्पेसिफिक ट्रेनिंग घ्यायला लागतं आणि ती लाईफ टाईम टिकणारी गोष्ट आहे. आता आतून जाळी बसवण्याचे फायदे जरी अनेक आणि कितीही असले तरी आतून जाळी बसवण्यामध्ये 2-3 गोष्टी प्रॉब्लेम्स असू शकतात. त्यातला एक म्हणजे की ज्या वेळेला आतून जाळी बसवतात त्यावेळी प्रत्येक सर्जनला ती कला आत्मसात झालेली असेलच असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आतून ज्या जाळ्या असतात त्यांच्या कॉस्ट किंवा किमती जास्त असतात खूप. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आतून जाळी बसवता त्यावेळेला पेशंटला संपूर्ण ॲनेस्थेशिया द्यायला लागतो, संपूर्ण भूल द्यायला लागते. चौथी गोष्ट त्याच्यासाठी लागणारी जी इक्विपमेंट आहे ती खूप महाग असतात. म्हणजे अनेक पटीनं हर्नियाच्या ऑपरेशनची किंमत वाढू शकते, जे कदाचित प्रत्येक पेशंटला परवडण्यासारखं नाही. त्याचवेळी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आतून जाळी बसवताना तुम्ही एक होल सील करण्यासाठी कुठल्या तरी लांबच्या ठिकाणाहून आत गेलेले असतात. त्याच्यामुळे प्रवास तुम्हाला जास्त करायला लागतो, ज्याच्यामध्ये अनेक नर्व्स आणि अनेक व्हेसल्स तुम्हाला हँडल करायला लागतात, ज्याची ऍक्च्युली आवश्यकता नसते. या दोन्ही पद्धती ज्या आहेत या दोन्ही पद्धतीचे फायदे एकत्र करण्यासाठी म्हणून हे 3D पद्धतीच्या जाळीचा जन्म झालेला आहे. तुम्ही इथे ही 3D ची जाळी बघू शकता, ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ही जाळी हे तुमच्या होल मध्ये बसणारा पॅच आहे आणि ही त्या टायर मध्ये आत जाऊन सील करणारी गोष्ट आहे. म्हणजे समजा इथे हे तुमचं होल असं असेल तर ही जाळी आतून जाऊन अशी बसते. इथून मी आत ढकलली आणि ती स्वतःहून जाऊन बसली. हा जो इम्पॅक्ट ह्या जाळीचा दिला जातो ह्याला 3D जाळी म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ओपन ऑपरेशन मधनं हे करू शकता. याच्यामध्ये कुठलेही टाके लागत नाहीत आणि आतून सील केलं जातं. त्यामुळे तुम्हाला लॅप्रोस्कोपीचे कंप्लीट फायदे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे टाके नसल्यामुळे म्हणजे आत गेल्यानंतर ही जाळी फिक्स करायला कुठलेही टाके नाहीयेत. कारण या जाळीला स्वतःहून मेंटेन करण्याची म्हणजे याला सेल्फ रिटेनिंग पॉवर म्हणतात तसं आहे. हे जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला इलॅस्टिसिटी दिसते. इलॅस्टिसिटी असल्यामुळे लवचिकता असल्यामुळे ह्या एरिया जसं तुम्ही खोकाल किंवा जसं तुम्ही मुवमेंट कराल त्या पद्धतीनं लवचिकपणा दाखवतो आणि पेशंटला त्या वेळेला वेदना होत नाहीत. म्हणजे जाळी टिकते, आतून पॅच मिळतो, स्वतःहून तिथे राहते, ह्याच्यामध्ये टाके कमी पडतात आणि मुख्य म्हणजे ही डायनॅमिक प्रॉपर्टी म्हटली जाते, ज्यात आपल्याला मुवमेंट नुसार तो लवचिकपणाचा वापर होतो. ह्या पद्धतीची जी ट्रीटमेंट आहे ही 3D पद्धत ही अत्यंत लेटेस्ट ॲडव्हान्सेस म्हणून हर्नियामध्ये मानली जाते. आणि या पद्धतीनं ऑपरेशन केल्यानंतर पेशंटला अनेक पद्धतीचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला दिसतात. नक्कीच हे ॲडव्हान्टेजेस जे आहेत, फायदे जे आहेत ते आपण नक्कीच जाणून घेऊया. पियुषा, तुमच्या लक्षात आलंच असेल की तुमच्या वडिलांना हर्नियाचं ऑपरेशन करायला सांगितलं आहे आणि 3D जाळी म्हणजे नेमकं काय आहे आता डॉक्टरांनी आपल्याला समजावून सांगितलंच आहे. पण ह्याचे फायदे नेमके काय असतात हे नक्कीच जाणून घेऊया. पण एक फोन घेतोय आपण. पनवेलहून आपल्याशी हर्षदा बोलतायत. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की माझ्या आईला 25 वर्ष गेली हरणी आहे दिल्लीमध्ये. हॅलो. हा, तुमचा प्रश्न सलग विचारा प्लीज. हा, तर माझ्या आईला हरणी आहे तर त्याच्याने म्हणजे ती ऑपरेशन करायला खूप घाबरते. तर तिचं म्हणणं आहे की ऑपरेशन केल्यावरती माझ्या जीवाला काही होणार नाही का? फक्त एवढंच विचारायचं आहे मला. ओके. खरं तर 25 वर्ष काढलंय म्हणजे हा मोठा कालावधी झालेला आहे डॉक्टर या सगळ्या त्रास सहन करण्याचा. तर ऑपरेशनच्या भीतीपोटी बरेच जण ऑपरेशन घ्यायला तयार होत नाही. तर खरंच ऑपरेशनची एवढी भीती बाळगणं आवश्यक असतं का? नाही, ऑपरेशन मध्ये भिण्यासारखं ऍक्च्युली काही नाही. आता लेटेस्ट ज्या काही मेथड्स आलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण त्या जागी भूल देऊन ऑपरेशन करू शकतो. संपूर्ण भुलेची प्रत्येक पेशंट मध्ये आवश्यकता नसते. आणि मुख्य म्हणजे असं आहे की जर इतके वर्ष त्यांनी तो हर्निया सांभाळलेला आहे तर असं समजणं चुकीचं आहे की तो जैसे थे असेल पहिल्या दिवशी सारखा. कारण पोटाची प्रेशर्स बदलतात. पोट मधनं प्रत्येक माणसाचं फुगू शकतं. आपण खाली वागतो, आपण पोटाचे स्नायू वापरतो. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक वेळेला ते जे होल आहे ते फट मोठी होत जाते. आणि त्या वेळेला तिथे आलेली जी आतडी असतात
ती जास्तीत जास्त चिकटण्याचा प्रयत्न करतात. हर्निया ही गोष्ट दुखली तर किंवा त्याच्याने काहीतरी एक सिव्हिअर इमर्जन्सी झाली तर हात लावावा अशापैकी नाहीये. तशा गोष्टी आपण मगाशी बघितल्या एका व्हिडिओमध्ये की जर आतमध्ये जाऊन तिथे गँग्रीन झालं, पीळ पडला तर ही गोष्ट जीवाला धोका देऊ शकते. आज ती जीवाला धोका देत नसेल तर त्याला वेळेमध्ये हँडल करणं जास्त शहाणपणाचं आहे. नक्कीच. म्हणजे आता तुम्ही 25 वर्ष ही काढलेली आहेत, असं न करता तुम्ही लवकरात लवकर जर तुम्ही ऑपरेशन करून घेतलं डॉक्टरांनी सुचवलंय तसं, तर नक्कीच तुमच्या जीवाला धोका नाही. जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र तुमच्या जीवाला धोका नक्कीच आहे. तेव्हा ह्या गोष्टी लक्षात घ्या. डॉक्टरांकडून आपण माहिती करून घेऊया, हा ऑपरेशनचे नेमके फायदे कोणते आहेत हे जाणून घेऊया. पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती आपण हर्नियावरती वेदनारहित 3D उपचार पद्धती जी आहे, म्हणजे ही सर्जरी नेमकी कशी करता येते किंवा कोणी करू शकतो ह्यावरच आपण मार्गदर्शन करून घेत आहोत. आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर जयश्री. डॉक्टर, खरं मगाशी तुम्ही सांगत होता की जर आपण ऑपरेशन करून घेतलं, ही 3D उपचार पद्धती जी आहे या पद्धतीने जर आपण ऑपरेशन करून घेतलं तर त्याचे फायदे अनेक असतात. कारण जसं पूर्वीची जी ओपन सर्जरी होती किंवा दुसऱ्या प्रकारची जी सर्जरी होती त्या सगळ्यांचे फायदे मिळून आपण या 3D उपचार पद्धतीमध्ये मिळू शकतात. डॉक्टर, ह्याबद्दल जरा अधिक माहिती करून देता का? कोणते फायदे बरं? ही जी ऑपरेशन्स असतात याच्यामध्ये तुम्हाला आत जी स्पेस तयार करायची आहे त्या स्पेस तयार करण्यासाठी तुम्हाला विशेष वेगळी इन्स्ट्रुमेंट वापरायला लागत नाहीत, जशी की लॅप्रोस्कोपीमध्ये लागतात. त्यामुळे तुमचा तो एक खर्च कमी होतो. सेकंड म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला एक टिपिकली आमचं जेव्हा आम्ही सर्जन बनत असतो त्यावेळेला आम्हाला शिकवलेलं असतं की कशा पद्धतीनं ऑपरेशन केलं गेलं पाहिजे. त्याच टेक्निकमध्ये काही थोडेसे ॲडव्हान्सेस मिसळले तर त्यात तुम्हाला स्किलफुल होता येतं या पद्धतीच्या ऑपरेशन्समध्ये. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेला हा छोट्या इन्सिजनमधनं म्हणजे अतिशय कमी टाक्यांमध्ये कमी इन्सिजनमधनं छेदामध्ये केल्या जाणारा ऑपरेशन असल्यामुळे हा लोकल ॲनेस्थेशिया खाली होऊ शकतो किंवा तेवढ्याच भागामध्ये जरी ॲनेस्थेशिया दिला तरी पण होऊ शकतं. चौथी गोष्ट म्हणजे ह्याच्यात ज्या वेळेला आपण खूप मोठं डिसेक्शन नाही लागत तर त्यामुळे तुम्हाला पेन्स कमी होतात. म्हणजे अनेक पेशंटला अशी भीती असते की माझं तिथे जाळी बसवल्यापासून मॅडम खूप पेन आहे, मला दुखतंय, मला वेदना होतात, मला हे जमत नाही ते जमत नाही. हे कशामुळे घडतं? कारण ज्या वेळेला नेहमीची आपण जाळी बसवतो तेव्हा ती जाळी तिथून हलू नये म्हणून काही टाके घालायला लागतात. म्हणजे ते ओपन पद्धतीत पण किंवा दुर्बिणीमध्ये पण दोन्ही वेळेला हे टाके घालायला लागतात. हे टाके ज्या वेळेला आपण एखाद्या मसल मध्ये घालतो आणि मसल ज्या वेळेला तुमच्या पोटाच्या इवन प्रत्येक श्वासाच्या वेळेला हलतो मसल, त्या वेळेला त्या स्नायूमध्ये दुखावा तयार होतो किंवा पेन्स तयार होतात. बरोबर. तर ही जी गोष्ट आहे ही आपण टाके न घातल्यामुळे कम्प्लिटली अवॉइड करू शकतो. ओके. चौथी गोष्ट म्हणजे आता मगाशी मी बोलले त्या पद्धतीनं तो जो पॅच आहे तो आतून बसलाय आणि तो मोठा एरिया कव्हर करतोय. हा पॅच जेव्हा मोठा एरिया कव्हर करत आहे त्यावेळेला ऑफकोर्स तुम्हाला शेजारून इतर कुठूनही छोटे छोटे हर्निया होण्याचा संभव टळतो. बरोबर. पुढे जाऊन असं आहे की इथे जेव्हा आपण हर्नियामध्ये म्हणजे टिपिकली पुरुषांमध्ये इंग्वायनल किंवा जांघेतला जो हर्निया असतो त्या हर्नियामध्ये इथून तुमची स्पर्मॅटिक कॉर्ड जात असते. ओके. म्हणजे ज्याच्यामधून शुक्रजंतूंची वाहन म्हणून ते असतं, ने आण होत असते. राईट. तर ही जी स्पर्मॅटिक कॉर्ड आहे ही या फ्लॉवर टाईप अरेंजमेंटमुळे कुठेही दाबली जात नाही. ओके. त्यामुळे त्या भागामध्ये पण पुरुषांना वेदना होत नाहीत. म्हणजे हर्नियाची जाळी बसवण्यामध्ये जे कुठले प्रॉब्लेम्स नॉर्मल जाळीला उद्भवू शकतात ते सगळे ह्या 3D मध्ये कव्हर केलेले आहेत. आणि ऑफकोर्स या सगळ्या गोष्टीमुळे पेशंटला काही दिवस कामापासून लांब राहणं किंवा त्यांना किक मारायची नाही, कुठलंही वजन उचलायचं नाही, अशा पद्धतीची विविध रिस्ट्रिक्शन्स या ऑपरेशन नंतर फॉलो नाही करायला लागत. डॉक्टर, खरं तर हे एक डॉक्टर म्हणून तुम्ही सांगत आहात की ऑपरेशन फार सोपं असतं, पण पेशंटच्या दृष्टिकोनातून देखील तुम्ही आम्हाला जसं समजावून सांगितलं आहे तर खरंच जसं तुम्ही सांगत आहात तसं हे ऑपरेशन सोपंच असावं. तर डॉक्टर, ह्या ऑपरेशन बद्दल जरा आम्हाला सांगता का? नेमकं भूल द्यावी लागते का? किती पद्धतीने त्या पेशंटला आपण बरे करू शकतो किंवा किती दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं? मला वाटतं आपण एक व्हिडिओ बघूयात. हा ॲनिमेटेड व्हिडिओ आहे जो पेशंटच्या एज्युकेशन साठी तयार केलेला आहे. हा जो व्हिडिओ आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की हे एक्झॅक्टली ऑपरेशन काय पद्धतीनं केलं जातं. इथे आपण पाहू शकाल
हे काय आहे डॉक्टर? हा जो भाग आहे हा हर्नियाचा बल्ज आहे, जो आपण बाहेर येताना मगाशी बघितलं. आणि हे स्नायू आहेत, या स्नायूंच्या फटीतून हा बाहेर आलेला आहे. ज्या वेळेला आम्ही ऑपरेशन करतो त्यावेळी एक छेद घेतल्यानंतर हा कम्प्लीट फुगवटा हातात घेतला जातो. हा कम्प्लीट फुगवटा बाहेर काढला जातो आणि त्या फुगवट्याला जिथे जिथे कुठे चिकटलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आत ढकलून दिल्या जातात. हा जर फुगवटा एक सॅक असते, म्हणजे त्याला एक टिपिकली अशी लांबोळकी थैली म्हणू शकता तुम्ही, तशी असते. आणि ही थैली आतून पोटातून बाहेर आलेली. ही थैली उघडली जाते, त्यातून आतले अवयव बघितले जातात आणि त्या थैलीमध्ये जे कुठले अवयव आलेले आहेत ते सगळे मागे ढकलून दिले जातात पोकळीत. ओके. पोटामध्ये एकदा अवयव ढकलून दिले की जो काही थैलीचा भाग वर शिल्लक राहतो तो कापून टाकला जातो. म्हणजे इथे आपण त्याचं ज्या थैलीतून ते बाहेर आलेले ते आत ढकलून दिली. एकदा ही आत ढकलून दिल्यानंतर इथे तुमची ही स्पर्मॅटिक कॉर्ड दिसते. बायकांमध्ये इथे राऊंड लिगामेंट नावाची गोष्ट असते. हे आपण सगळी थैली आतमध्ये ढकलून थैलीच्या भोवती एक व्यवस्थित जागा तयार करतो. त्या स्नायूंच्या खाली, कारण आपल्याला टायरला आतून सील करायचंय. हा स्नायू म्हणजे तुमचा टायर आहे. इथून जेव्हा तुम्ही थैलीला आतमध्ये जागा तयार केलेली आहे त्या जागेमधून आता आपल्याला हे मेश बसवायचं आहे. आता मगाशी तुम्ही जे आम्हाला दाखवले तसं. येस. ही जी मेश आहे ह्या मेशला एक इथे फ्लावर दिसतंय तुम्हाला. ते फ्लावर एक टिपिकली सिरिंज टाईप असतं किंवा गन म्हणू शकतो आपण. त्या गन मध्ये आत लॉक केलंय आणि ही गन त्या ठिकाणी होलमध्ये नेऊन ठेवली आहे. एकदा ती गन त्या होलमध्ये ठेवली की आपण जसं इंजेक्शन देतो तसं ते मेश आत ढकललं जातं. हे मेश आत ढकलल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते जे फट आहे किंवा होल आहे ह्या मसल मधलं, त्याच्यामध्ये हे तुमचं फ्लावर बसलंय. बरोबर. आणि त्याच्या आतली जी जाळी आहे ती आता आतून सील केलेली आहे. बरोबर. आणि ही स्पर्मॅटिक कॉर्ड जी आहे ही तुमच्या त्या होल्स मधनं बाहेर आलेली आहे, जेणेकरून त्याच्यावर ताण नाही, प्रेशर नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर हा कंप्लीट भाग पुन्हा बंद करून आत ठेवला जातो. या पद्धतीचं जे ऑपरेशन आहे ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये पेशंटला सर्वसाधारण 1 किंवा 2 दिवस राहायला लागतं, त्यापेक्षा जास्त दिवस राहायला लागत नाही. ओके. म्हणजे खरं तर असं म्हणू शकतो की ही जी 3D वेदनारहित शस्त्रक्रिया आहे तीच आपण करून घेतली तर लवकरात लवकर त्या पेशंटला आपल्या घरी जाऊ शकतं किंवा सामान्यतः त्यांना जी काही कामं करण्यासारखी असतात दैनंदिन जीवनामध्ये ती देखील त्यांना सहज शक्य होत असतात. अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतोय छोटंसं ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत हर्नियाबद्दल. खरं तर हर्निया हा असा आजार आहे किंवा ह्या आजाराबद्दल बहुतेक जण हे बोलायलाच कचरत असतात. बहुतेक जण ते लपवत असतात की आपल्याला हर्निया आहे आणि हर्नियाकडे जर दुर्लक्ष केलं तर मात्र त्यांच्या जीवाला देखील धोका संभवू शकतो. अशा बऱ्याच गोष्टींची आतापर्यंत आपण माहिती करून घेतली आहे. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर जयश्री तोडकर. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ना तुम्ही आता थेट डॉक्टरांना विचारू शकता. खरं तर डॉक्टर मगाशी तुम्ही जसं आम्हाला सांगितलं होतं की हर्नियाचं जे ऑपरेशन असतं, जसं आपण ॲनिमेटेड एक छोटीशी फिल्म पाहिलेली आहे तर त्याच्यामध्ये ते जे बसवायची असते जाळी वगैरे त्याच्यामध्ये जे करण्यात आलेला जो छेद होता किंवा जे बसवलेली जाळी होती ती अगदी छोटी होती. पण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जर हर्नियाचं जे आम्हाला काही पिक्चर्स दाखवली होती, फोटोज बघितले आम्ही, त्याच्यामध्ये मोठमोठे असे हर्निया बाहेर आलेले होते. तर डॉक्टर त्याच्यासाठी म्हणून काही वेगळं ऑपरेशन करायचं असतं की ह्याच पद्धतीचं ऑपरेशन केलं जातं? या पद्धतीची जी जाळी असते ही जाळी टिपिकली जांघेमध्ये बसवू शकतो आपण. आणि जांघेमध्ये बसवताना पण ह्या जाळीमध्ये वेगवेगळे साईजेस आहेत. म्हणजे या जाळीमध्ये एक 25ची साईज आहे, एक 40ची आहे आणि एक अशी लांबोळकी साईज आहे. तर पेशंटच्या कंडिशननुसार आपण ठरवू शकतो की कुठल्या पद्धतीची जाळी आपल्याला बसवायची आहे. अशाच पद्धतीची जाळी तुम्ही नाभीमध्ये पण बसवू शकता किंवा टिपिकली ज्या हर्नियाजमध्ये होल हे साधारणपणे 1-2 सेंटीमीटर पर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही बसवू शकता. त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त मोठं होल असतं त्यावेळेला आपल्याला इथे आपण एक पिक्चर बघू शकता, अशा पद्धतीची जाळी बसवायला लागते. ही जी जाळी आहे ही जाळी हा होल तुम्ही मोजला जातो आणि या होलच्या बाहेर कमीत कमी 5-5 सेंटीमीटर अशा पद्धतीनं ती वाईड जाळी बसवायला लागते. कारण जेव्हा आपण जाळी बसवतो त्यावेळेला ती आकसते. अच्छा. जसं जसं हिलिंग बॉडीचं सुरू होतं
तसं 20 ते 25% जाळी ही आकसत असते तुमच्या हिलिंग फेजमध्ये पुढच्या 2 वर्षात. त्यामुळे आपल्याला मोठी जाळी बसवायला लागते. ही पण जाळी बसवण्याचे 2 पद्धती आहेत. आपण ओपन पद्धतीने बसवू शकतो किंवा दुर्बिणीतनं आतून बसवू शकतो. नाही, खरं तर अशा बऱ्याच गोष्टी असतात, कारण छोटा हर्निया जर आपण छेद करून केला तर त्याच्यासाठी छोटी जाळी आहे, आणि जर मोठा असेल तर ते देखील एक मोठं कौशल्याचं काम असतं. खरं तर असं अंगावर न काढता जर आपण वेळच्या वेळी उपचार करून घेतले तर ही मोठी जाळी वगैरे बसवायचं आपल्यावरती वेळच येणार नाही. आपण एक फोन घेतोय. अशोक आपल्याशी बोलतायत बीडहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझ्या पती 6 महिन्यापूर्वी तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये. तुमचा प्रश्नच आम्हाला नीट ऐकू आलेला नाहीये अशोकजी. माझ्या पतीचं ऑपरेशन झालेलं आहे 6 महिन्यापूर्वी. 6 महिन्यापूर्वी. ओके. तर ते अपेंडिक्स आणि गर्भपिशवी ऑपरेशन झालं आहे. अपेंडिक्स आणि गर्भपिशवी काढून टाकली आणि अपेंडिक्स सोबत काढलेलं आहे, आणि आता हर्नियाचा प्रॉब्लेम आहे म्हणतात डॉक्टर. तर मला ऑपरेशन जाळी टाकून करावं लागेल म्हणतात. ठीक आहे. म्हणजे साधारण जी आम्हाला कळलं त्यांच्या मिसेस ऑपरेशन झालेलं आहे, गर्भपिशवी आणि मला वाटतं अपेंडिक्स काढून टाकण्यात आले. आता हर्नियाचं निदान झालेलं आहे. डॉक्टर, अशी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? असं होऊ शकतं ज्या वेळेला एखाद्या पेशंटमध्ये लठ्ठपणा असतो किंवा ज्या वेळेला पेशंटचं ॲब्डॉमिनल वॉल ही अतिशय वीक असते, त्या वेळेला अशा पद्धतीचे प्रॉब्लेम घडू शकतात की किती चांगले टाके घेतले तरी पण ते उसवू शकतात. अशा वेळेला त्यांना हर्निया होऊ शकतो आणि तो हर्निया आपल्याला आत ढकलून तिथे जाळी बसवणं आवश्यक असतं. जर आपली ॲब्डॉमिनल वॉल म्हणजे भिंत, पोटाची जी भिंत आहे ती वीक असेल आणि असा हर्निया आला असेल तर तो वेळेत करून घेतलेला चांगला, कारण प्रत्येक वेळेला तो वाढत जाईल. प्रत्येक खोकल्यानुसार किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही वजन उचलता त्या वेळेला ते मसल ताणले जातील आणि ते वाढत जाईल. तर ते तसं वाढून देण्याच्या आधीच त्याला ऑपरेशन केलेलं चांगलं. नक्कीच. डॉक्टर, ऑपरेशन झाल्यानंतर एखाद्या पेशंटनी एक ठराविक काळजी घेणं आवश्यक असतं का, पुन्हा त्या हर्निया परत होऊ नये म्हणून? ऍक्च्युली काळजी ही ऑपरेशनच्या आधीपासून सुरू होते. म्हणजे तुम्हाला तो हर्निया वाढू द्यायचा नाहीये. बरोबर. मसल विकनेस जास्त डेव्हलप होऊ द्यायचा नाहीये. वजन जर तुमचं वाढत चाललं असेल तर वजन आटोक्यात येणं आवश्यक आहे. कारण जर तुम्ही म्हणजे हर्निया होण्यासाठी जे घटक पॉझिटिव्ह आहेत किंवा कारणीभूत आहेत त्यांना जर हात लावला नाहीत तर ते वाढतच जातात गोष्टी. कित्येक वेळेला माझ्याकडे असे लठ्ठ पेशंट येतात की ज्यांचं एकदा ऑपरेशन झालंय, हर्नियाचं जाळी चांगली बसवली होती, व्यवस्थित बसवली होती, पण पुन्हा तिथे हर्निया झालाय. असं का होतं? कारण पोटातलं जसं जसं वजन वाढतं तसं तसं ताण वाढायला लागतो. तर या ज्या गोष्टी असतात यांना ट्रीटमेंट देणं आधी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी आहे की पेशंटला योग्य पद्धतीची जाळी आणि योग्य साईजची जाळी हे बसवणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट असते पेशंट फॅक्टर, ज्याला आपण म्हणतो तो. पेशंटचं खाणं पिणं व्यवस्थित असलं पाहिजे. व्यवस्थित म्हणजे आपल्या इंडियन पद्धतीनं व्यवस्थित नाही, कारण आपण फारच अवास्तव खातो. पण प्रोटीन्स खाणं आवश्यक आहे, फायबर खाणं आवश्यक आहे, पोट साफ राहणं आवश्यक आहे, पचनाचे प्रॉब्लेम्स असतील तर ते हँडल करणं आवश्यक आहे. म्हणजे ऍक्च्युली हर्नियाची ट्रीटमेंट ही अशी सर्वांगीण देणं आवश्यक असतं. आणि ऑफकोर्स एकदा तुम्ही हर्नियाचं ऑपरेशन झालं की त्यानंतर खूप त्याला ताण देणं किंवा चॅलेंज देणं की आता येतंय का बाहेर, अशा पद्धतीनं त्याला वागवणं ही चुकीची गोष्ट आहे. नक्कीच. पण ऑफकोर्स पूर्वीच्या काळी ज्या काही पद्धती सांगितल्या जायच्या पेशंटला की हलू नका, चालू नका, बेड रेस्ट, कंप्लीट झोपून राहा किंवा किक मारायची नाही किंवा वजन उचलायचं नाही, हे सगळं मॉडरेशन मध्ये आपण परमिशन देतो पेशंटला करायला. म्हणजे अति करू नये, पण साधारणपणे केलं तरी ते चालण्यासारखं असतं. त्याच्यामुळे काही आपल्याला प्रॉब्लेम्स होत नाही इतके, पण त्याचा अतिरेक मात्र करू नये. डॉक्टर, तुम्ही 10 तासामध्ये 46 हर्नियाची ऑपरेशन्स केली आहे, हे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. डॉक्टर, ह्याबद्दल जरा आम्हाला सांगता का प्रेक्षकांना आपल्या? आजपासून एक्झॅक्टली 10 वर्षांमागे 2005 साली जुलै महिन्यामध्ये मी आणि माझ्या टीमनी आम्ही ॲक्च्युली एक पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम कंडक्ट केला होता, ज्याच्यामध्ये हर्नियाविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून काही विशिष्ट लेख लिहिले होते, काही ठिकाणी जाऊन पब्लिक अवेअरनेससाठी लेक्चर्स दिली होती. आणि त्याच्यामधनं इतका प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला ऑल ओव्हर महाराष्ट्रातून की आमच्याकडे 350 पेशंट रजिस्टर झाले. तर आता हे सगळे कधी करायचे हा एक आम्हाला मोठा यक्ष प्रश्न होता, कारण
डेली एक ऑपरेट केलं तरी पण ते कदाचित संपलं नसतं. तर त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की जर आम्हाला बल्कनी ऑपरेट करता आलं आणि सुदैवाने काही हर्नियाचे मेश बनवण्याच्या काही कंपन्यांनी, हॉस्पिटल्सनी आम्हाला पेशंटसाठी मदत द्यावी केली. कारण सगळ्या पद्धतीचे पेशंट आपल्याकडे येतात, ज्यांना कदाचित अफोर्ड होतं किंवा नाही होतं अशा पद्धतीचे. तर मग आम्ही असं ठरवलं की बाबा आपण एका दिवशी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. ऍक्च्युली तेव्हा रेकॉर्ड वगैरे करायचं असं काही मनामध्ये नव्हतं, पण ते जशा पद्धतीनं घडत गेलं ते न प्लॅन करता झालेली गोष्ट आहे. 10 तासामध्ये आम्ही 46 हर्निया केले आणि सगळे पेशंट शनिवारी संध्याकाळी ऍडमिट झाले. रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांना ऑपरेट केलं. सोमवारी सकाळी सगळ्या पेशंटनी आमच्यावर ब्रेकफास्ट घेतला आणि सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सगळं वॉर्ड आमचं खाली झाला होता. म्हणजे सगळ्यांना आम्ही डिस्चार्ज करू शकलो. अजूनही ते सगळे पेशंट आमच्या टच मध्ये आहेत आणि टचवूड आजपर्यंत एकाही पेशंटला पुन्हा हर्निया झालेला नाही. इनफॅक्ट प्रत्येकाच्या फॅमिलीतले आम्ही अनेक पेशंट ऑपरेट केलेले आहेत. त्याच गोष्टीचा म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये काही आमच्या पेशंटनी सुचवल्याप्रमाणे आम्ही कदाचित यावर्षी पण तसं प्रयत्न करू की आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि जास्तीत जास्त लोकांना या गोष्टीची संधी अवेलेबल करून देता येईल. नक्कीच डॉक्टर, कार्यक्रमाची वेळ संपत आली. जाता जाता तुम्ही सगळ्यांना काय सांगू इच्छिता? हर्निया ही छोटीशी गोष्ट आहे, पण ती कधी मोठी होईल याचा नेम नसतो. त्याच्यामुळे वेळात त्याला तुम्ही जर टाके घातले तर तुमचे पुढचे अनेक कॉम्प्लिकेशन्स टळू शकतील. योग्य डॉक्टर, योग्य वेळ आणि योग्य जाळी हे निवडलं तर हर्निया पुन्हा होण्याचा संभव नाही. नक्कीच. खरं तर डॉक्टर, तुम्ही अतिशय योग्य असं सांगितलं आहे की एकदाच आपल्या कपड्याला उसवण आली तर योग्य वेळी जर आपण तिकडे जर शिवलं तर मात्र ती जखम किंवा तो कपडा फाटण्याचा काही संभव नसतो. त्याच्यामुळे योग्य वेळी तुम्ही जे काही उपचार डॉक्टरांनी सुचवले आहेत ते नक्कीच करून घ्या. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्ते.